राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे, सूर्यनारायण मावळा गेलाय, माग हपा शेणखय गवर आणि इकडे साईडला भरपूर असा गावात आहे। मग आपल्या काय स्टुडिओ नाही काय नाही, मी तर पहिल्यापासून सांगतो मित्रांनो, ह्या निसर्गाच्या सानिध्यातलाच आपला स्टुडिओ सर्वसाधारण आणि जी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती याच्यावरच आपला व्हिडिओ। तर मित्रांनो चला, एक नवीन वर्ष निघाला, 2023 संपला, 2024 सुरू झाला आणि एक नवीन वर्षामध्ये जिद्दीनं काम करा, नवीन संकल्प करा मित्रांनो। चांगलं ज्या काही झाल्या गेल्या वाईट गोष्टी सोडून द्या आणि पुन्हा एकदा जिद्दीनं काम करायला लागा मित्रांनो। विशेष करून मित्रांनो, आमच्या यूट्यूबर बांधवांसाठी असे का 2023 आहे ना, लय कठीण गेला, मध्यंतरी ना लय कठीण गेला, एवढा कठीण गेला ना मित्रांनो का व्हिडिओ कसं आहे, किती जिद्दीनं बनवा, किती भारी बनवा, शेअरच होत नव्हतं, यूजच येत नव्हतं। हे तर मी अनेक वेळा सांगितलं होतं आणि अनेक मित्र पण सांगत होते। तर मित्रांनो, आता कसं आहे, आता 2024ला कसा जाईल हे काय सांगता येणार नाही मित्रांनो। पण हा 2024 माझ्या सगळ्या लहान थोरांना, बंधू भगिनींना, आमच्या सगळ्या देशबांधवांना आणि आमच्या विशेष करून आमच्या यूट्यूबर बंधूंना सगळ्यांनी सुख समृद्धीचा भरभराटीचा जावं हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो। मित्रांनो, नवीन संकल्प म्हणजे असे का वर्ष येत असतात जात असतात, साल बदलतात येतात जातात, मग आपण तसंच नाही राहायचं मित्रांनो, आपण पण बदलत राहायचा, आपलं पण नवीन नियम बदलत राहायचा। फक्त बदलायचा म्हणजे मित्रांनो असा का चांगला संकल्प करायचा। तर मित्रांनो, म्हणजे जिद्दीनं काम करायचा। आता जर आमच्या काही यूट्यूबर बंधूंनी यूट्यूबमध्ये अडचणी आल्या होत्या, बऱ्याच यूट्यूब चालत नव्हतं व्यवस्थित काय नाही, मग आता 2024ला आपण अपेक्षा करू का चांगला कष्ट करा। तर मित्रांनो, मागच्या वेळेला मी व्हिडिओ टाकला होता, आमच्या एका सरांनी, कोणत्या तरी सरांनी कमेंट केली होती का हे लोक प्रसिद्धीसाठी काय पण करतात। तर मित्रांनो, काय पण नाही, आपण आहे ना ओरिजिनल कष्टच करतो आहे आणि एक मनोरंजन करतो आहे। म्हणजे आता काय, म्हणजे आता समजा मी एक शॉर्टचा चॅनल चालू केला आहे, शॉर्ट म्हणजे चॅनल नाही मित्रांनो, तो याच आपल्या चॅनलमध्ये आपला राम आदित्य मराठी ब्लॉगमध्येच ते व्हिडिओ मी टाकतो, शॉर्ट व्हिडिओ तर रोज एक टाकतो आहे, पण नवीन चांगला विचार। आता शॉर्ट व्हिडिओमध्ये बरेच प्रकारे मित्रांनो काही टाकता येत आहे, बरेच आमचे मित्र आमचे यूट्यूबर बांधव बरेच भारी व्हिडिओ टाकतात काही, पण मी काय ठरवलं, म्हणलं चला एक विचार चांगला विचार, एकच सुविचार विचार द्यायचा आपला। तर मग मित्रांनो असं आता याच्यात काही वाईट नाही मित्रांनो, पण तरी आमच्या एका सरांनी कमेंट केली होती का हे लोक प्रसिद्धीसाठी काही पण करतात। तर मित्रांनो तसं नाही, आता यूट्यूब चालवणं म्हणजे ना मित्रांनो लय रिस्की काम आहे मित्रांनो, भरपूर रिस्की काम आहे। आता ज्यांना अनुभव नाही त्यांना नाही, पण काही मित्रांनी अनुभव नक्कीच आहे, इतका रिस्की काम आहे ना। चांगला बोलणे आणि मित्रांनो, जर कधी आपल्याकडून एखादा, शेवटी हे सोशल मीडिया चांगला एखादा अर्धा शब्द जर फसला ना मित्रांनो, तर लोक वाईट कमेंट करतात आणि चांगलाही बोलला तरी कधी वाईट कमेंट करतात। पण मला तर नाही आले अजून वाईट कमेंट मित्रांनो, आमचे मित्र सगळे चांगले आहेत, एकदम समजून घेते। एखादा अर्ध्यानं बोललाय वाईट तरी पण मी त्याला नमस्कारच करतो आहे, कारण कसं आहे मित्रांनो, सगळे आपलीच माणसं समजून घ्यायला लागत आहे। आणि मला तर असे मित्र भेटतात ना मित्रांनो या यूट्यूबमध्ये का मला नेहमी समजून घेत आले तर आजपर्यंत, कसे व्हिडिओ टाका, मी कधी सारखं तेच टाकणार, तरी पण आमचे मित्र आहेत ना कधीच नाराज होते नाही। मग अनेक मित्र कमेंट करतात, खास मस्त कमेंट करतात। आणि मित्रांनो, आपला मराठी माणूस जर पुढं जात असेल ना तर नक्कीच सपोर्ट करीत चालायचा, कारण आपल्या एका लाईकमुळं, एक सबस्क्राईबमुळं आपला मराठी माणूस पुढं जातो मित्रांनो। आपण त्यांचे व्हिडिओ पाहिले ना तर मित्रांनो एक सबस्क्राईब करायला काय हरकत नाही, सबस्क्राईब करायला, लाईक करायला काय पैसे नाही लागते मित्रांनो, आणि फक्त वेळ जातो आहे व्हिडिओ पाहायला। तर कसं आहे, आता व्हिडिओ पाहायला वेळ जातो आहे, प्रत्येकाला काम आहेत मित्रांनो, प्रत्येकाचे काही काम आहेत। आता आम्ही पण मित्रांनो व्हिडिओ बनवतो म्हणजे सगळं सांभाळून मी आता अनेक वेळेस सांगितले मित्रांनो। आणि आमचे काही मित्र म्हणतात का तुम्ही विशेषतः करून प्रत्येक कमेंटला उत्तर देत होती, म्हणून आम्हाला छान वाटत आहे। तर मित्रांनो, उत्तर देतो म्हणजे कर्तव्य माव होत्या, आमच्या मित्रांनी चांगल्या कमेंट केल्या तिला उत्तर देणं मग काम आहे मित्रांनो। फक्त एवढा का काही लांबलचक उत्तर मला देता येत नाही, कसा एवढं कमेंट लिहायला म्हणलं मित्रांनो वेळ नाही भेटत, मग सारख्या कमेंट येत राहतात ना,
तर मित्रांनो असो आणि एखाद्याच्या कमेंटला उत्तर म्हणजे नाही दिलं, भेटला अचानक चुकून झाला तर नाराज नाही व्हायचा, कधीच नाराज नाही व्हायचा मित्रांनो. का तर ती चुकून मायकून राहिली असा म्हणजे गृहीत धरा, चुकूनच राहते मायकून. पण शक्यतो करून मी असं तर आजपर्यंत केलं नाही का कोणत्या कमेंटला उत्तर दिला नाही. अनेक मित्र कमेंटद्वारे कळवितात का तुमचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतो, तुमच्या व्हिडिओची वाट पाहतोय. तर मित्रांनो ह्या निसर्गाच्या सानिध्यातच आणि उपकार आहेत मला ह्या निसर्गाचे का याच्या सानिध्यात आपण मोठं होऊ राहिलो आहे. आणि अजूनही याच्या सानिध्यात मला फिरायला जायचे, भरपूर पर्यटन स्थळं ह्या दाखवायच्यात. पण मित्रांनो वेळ थोडी कमी भेटते, काही कारणास्तव वेळ थोडी कमी भेटते. मला वाटत आहे मित्रांनो आमचे मित्र काही सांगत आहेत का भारी भारी व्हिडिओ बनवा, तर मलाही वाटत आहे मित्रांनो आमचे मित्र सांगत आहेत म्हणजे फायदेशीर गोष्ट सांगत आहेत तर भारी भारी व्हिडिओ बनवणार आहे मी. पण कसं आहे यात मला पण अजून शिकताच चाललं आहे मित्रांनो. 1 वर्ष 1.25 वर्ष गेला निघून, शिकताच चाललं आहे मित्रांनो. मी तर मागच्या वेळा सांगितलं होता नवीन यूट्यूबरला 1 वर्ष तरी शिकताच जात आहे कसं कॉन्टेंट बनवायचं, काय करायचं कसं. मी पण मी काय असं नाही मित्रांनो, मी पण दुसरे व्हिडिओ पाहतो आहे, ब्लॉगचे व्हिडिओ हे मी पाहतो आहे, टेक्निकल ब्लॉगवाल्यांचे व्हिडिओ मी नेहमी पाहत राहतो आहे आणि त्याच्यापासून थोडा शिकत चालू आहे. मला अजून काही एवढी खास एडिटिंग जमत नाही मित्रांनो. मला एक कोणाला तरी शिकवले, मग हळूहळू ती मी आता सुधारायला चालू आहे. फक्त आपल्याकडे मोबाईल क्वालिटी कमी आहे, ती पण आपण सुधारवणार आहे. माईक आहे हा बोयेचा माईक आहे, आमच्या अनेक मित्रांनी विचारला होता हा माईक इडा अटकावून दिला का चालू आपलं व्हिडिओ चालू झालं म्हणजे आवाज चांगला पकडत आहे मित्रांनो. तर हा बोयेचा माईक आहे माझ्याजवळ. आमच्या मित्रांनी कोणाला घ्यायचा असेल तर तो 700 रुपयाला मी ऑनलाईन मागवला होता. आता दुकानामध्ये काय किंमत आहे मला काही माहीत नाही मित्रांनो, मी ऑनलाईन मागवला होता. तर मित्रांनो असंच काही म्हणजे कष्ट आहे यूट्यूबमध्ये भरपूर कष्ट आहे. रोज व्हिडिओ बनवायचा, रोज ते अपलोड करायचं, टॅग टायटल डिस्क्रिप्शन हे एवढं लिहायचा, याच्यातसुद्धा मित्रांनो जाम कष्ट आहे भरपूर कष्ट आहे पण आमचं कसं आहे मित्रांनो आता आपण शेतकरी आहे, मग शेती करता करता शेत कॉन्टेंट बनवतो आहे. आणि काही मित्र काय म्हणतात तुमची भाषा ही तीच ठेवा, तर मित्रांनो भाषा ही बदलणार नाही, याच्यात कुठलाही बदल होणार नाही. कारण आपली मूळ भाषाच ती आहे, आपली मायबोली भाषाच ती आहे मित्रांनो आणि तीच राहणार आहे मित्रांनो. ज्याची त्याची भाषा, ज्याची त्याच्या भाषा, ज्याची त्याला अभिमान मित्रांनो. कारण ज्याची त्याची मायबोलीतच आपलं व्हिडिओ बनवायचं चाला मित्रांनो. आणि आमच्या प्रत्येक मित्रांनी मला सांगणे की ज्याची त्याच्या भाषेतच मायबोली भाषेतच आपलं व्हिडिओ हे बनवत चालायचं मित्रांनो. बरी संध्याकाळ झाली मित्रांनो, हे बघा कावळं खोकतात ते चालत आता घरी म्हणजे ज्याची त्याच्या घरी. प्रत्येकाला एक जीवन आहे, नियम आहे मित्रांनो. आणि या यूट्यूबमध्ये प्रत्येक मित्राला सहकार्य करतोयच. कोणा सहकार्य मागितला आणि त्या नाही केला असं तरी अजून झाला नाही आणि होणार नाही मित्रांनो. आणि शक्य आता मला ज्या शक्य होईल ना त्या मी मित्रांनो आपल्याला शेअर करीत चालणारच. आणि काही मित्र स्वतः येऊन भेटतात का आम्हाला चॅनल खोलून द्या, तर मग ते काही 2-3 मित्रांनी मग आम्ही चॅनल खोलून दिला, काही मार्गदर्शनही केला म्हणजे थोडासा. तर त्यांना पण मार्गदर्शन करू, अजून ज्यांना चॅनल खोलायचं आहे त्यांनी पण मार्गदर्शन करूच मित्रांनो. पण कसं आहे मित्रांनो आता मागच्या वेळेला एक मित्र आले होते, त्यांना मार्गदर्शन ते म्हणून आम्हाला फोन सांगा मार्गदर्शन फोन हे मार्गदर्शन नाही करता येत मित्रांनो. कसं आहे फोन सगळ्याच गोष्टीची सेटिंग नाही जमत, आता ही मोठी सेटिंग राहते. मग त्याला प्रत्यक्ष मोबाईल पाहिजे, प्रत्यक्ष ज्याला चॅनल खोलायचे त्यांना प्रत्यक्ष म्हणजे मोबाईलमध्येच त्याची सेटिंग राहते ना मित्रांनो. मग असे आता काही मित्र बाहेर राहतात लई लांब, मलाही तिथं जाणं शक्य नाही, तेही इकडे येणं शक्य नाही. पण त्यामुळं अशा वेळेला आपण मजबूर आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो मग आहेत ना भरपूर व्हिडिओ झाले ते जवळजवळ 450 व्हिडिओ झालेत मला. मग किती कष्ट आहे सांगा ना मित्रांनो, भरपूर कष्ट घेतलं. परंतु तरी अजून म्हणावं असं काही म्हणजे चालतो चॅनल बऱ्यापैकी साधारण, पण म्हणावं असं काही म्हणजे अजून एवढा काही म्हणजे प्रोत्साहन भेटत नाही. पण हळूहळू चालणारच आहे मित्रांनो, जिद्द तर सोडायचीच नाही. तुम्हाला सांगतो जिद्द कधी सोडायची नाही. आता 9वा वर्ष आला आहे, 9व्या वर्षात संकल्प करा, चॅनल खोला, चॅनल काढा. या यूट्यूबच्या माध्यमातून भरपूरच लोक पैसे कमवतात मित्रांनो, पण त्यासाठी क्वालिटी पण चांगली द्यायला लागते मित्रांनो. आणि चांगले कष्टही करावं लागतात, कष्ट भरपूर आहे, ती क्वालिटी पण चांगली द्यायला लागते. चला नवीन वर्ष सगळे सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं. फक्त काय झालं मित्रांनो, मला आज वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवायला कालच्या टायमाला, म्हणून मी आज आपल्याशी एकदम किरकोळ गप्पा मारल्या. आमच्या मित्राला त्या गप्पा पण आवडतात मित्रांनो. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळू चालेल जायचा का बुवा नेमका तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ लागतात. आता सांगितलं काही मित्रांनी, पण प्रत्येक वेळेस काही गोष्टी शक्य होतील तसं मी करणारच आहे मित्रांनो. तर चला आता आहे ना बराच टाईम झाला मित्रांनो, पाठीमागं या मित्र तुम्हाला सांगितलं गवर आहे, इकडे खाली जामगावात आहे
आणि याच्यातच आपला स्टुडिओ मित्रांनो पण चांगला म्हणजे जसा शिकवेल तसा आपण करणार आहेत। तर मित्रांनो म्हणून आमच्या यूट्यूबर मित्रांनी आणि आमच्या तरुण बांधवली ज्याला यूट्यूब चॅनल खोलायचं खोला आणि रोज कंटेंट देत चला। चांगलं 2024 साल नक्कीच आपल्याला प्रतिसाद देईल मित्रांनो, अशी मी आशा करतो, ईश्वराजवळ प्रार्थना करतो सगळेले यश देवो। तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। थोड्याशा गप्पा मारल्या, आपल्याला व्हिडिओ बनवायला नव्हता वेळ भेटला म्हणून काहीतरी कंटेंट म्हणून। तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू। पुन्हा एकदा सगळेले जय जवान जय किसान करतो, जय महाराष्ट्र मित्रांनो। हे नवीन वर्ष सगळेले सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं मित्रांनो, ही देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो। जय महाराष्ट्र करतो मित्रांनो सगळ्यांनी।